अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्यामध्ये असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। घटस्थापना 3 तारखेला आहे, म्हणजे आपण दसऱ्याला जे 9 दिवस नवरात्र करतो त्याची स्थापना करतो आणि अखंड दिवा ठेवतो। ह्या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेची सेवा करत असतो आणि ह्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे घटस्थापनेच्या आधी, दसऱ्याच्या आधी, 3 तारखेच्या आधी आपल्याला घरातील ज्या काही नको असणाऱ्या गोष्टी आपल्याला काढून टाकायचे, घर साफ करायचे, पितृ पंधरवडा आणि पितृ पंधरवड्यात जर हे घर साफ केलं तर चालेल का? असं काही नाही। ह्या पितृ पंधरवड्यात घर साफ केलं तरी चालतं। बघा आपल्या घरामध्ये जाळे जळमाटे असतात, कुठेही बघा थोडंसं तरी जाळं असतं, फॅनला असतं, कोपऱ्यामध्ये कुठं तर असतं, एखादा फोटो असतो त्याच्या मागे असतं, खिडकीमध्ये असतं। ही सगळी संपूर्ण घरातील जाळे जळमाटे काढायचे, कारण माता लक्ष्मीला जाळे जळमाटे बिलकुल आवडत नाहीये। त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकण्यासाठी, पैसा टिकण्यासाठी आपलं घर नेहमी स्वच्छ पाहिजे। जेवढं घर स्वच्छ पाहिजे तेवढं आपलं अंगण सुद्धा स्वच्छ पाहिजे। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं घर साफ करायचंय। घरामध्ये असणारे जाळे जळमटे, दरवाजाच्या मागे जे किडे मुंग्या वगैरे असं घर करतात मातीचं, ते काढून टाकणं, खिडक्या दरवाजे स्वच्छ पुसणं, घरातील जिथे दरवाजे आहेत त्या दरवाज्यांचे कडी कोंडे समजा गंजले असतील तर त्याला कलर द्या। आवाज येत असेल कर कर, कारण कर कर आवाज हा माता लक्ष्मीला आवडत नाही। तर ते आपण बघा ज्यावेळेला दरवाजा लावत असतो त्याच्या बिजागऱ्या असतात, तर त्या बिजागऱ्या गंजतात आणि मग दरवाजा लावताना त्याचा कर कर असा आवाज होत असतो। तर तिथे तुम्ही तेल सोडा, खोबरेल तेल, त्यामुळे आवाज बंद होईल। कडी कोंडे वाजत असतील तर त्याला तुम्ही खोबरेल तेल लावा। दरवाज्यांचा कलर गेला असेल तर दरवाज्यांना कलर करा। घरामध्ये तुमच्या भिंती, घराच्या जे घरामधल्या भिंती असतील त्या जर तुमच्या सारवण्याच्या असतील, पूर्वी घरं सारवायची, तर तशा असतील तर तुम्ही एक मातीचं भांडं घ्या, त्यामध्ये कापड घ्या, त्यानं सारवून घ्या। कलर असेल तर कलर द्या। तुम्हाला शक्य नसेल तर शक्य असेल तर साधा कलर द्या, नसेल तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या पाण्यानं। घर सगळं धुवून घ्या, साफसफाई करा। टॉयलेट बाथरूममध्ये जाळे जळमाटे असतील तर ती काढा, कारण टॉयलेटमध्ये जर जाळे जळमाटे असतील तर तिथे राहूचा हे असतो, राहू खराब झाला तर आपल्याला राहूचा दोष लागतो, ते करायचं आहे। त्यानंतर बघा टॉयलेट बाथरूम दररोज साफ करायचं। शक्यतो दररोज साफ केला तर त्यामध्ये राहू, केतू आणि शनी याचा दोष असतो, तो आपल्याला लागत नाही। त्यामुळे दररोज तुम्ही टॉयलेट बाथरूम साफ करा। शनिवारी तुम्ही टॉयलेट हार्पिक वगैरे असं टाकून साफ करा। जास्तीत जास्त टॉयलेट बाथरूम दररोजच्या दररोज साफ केलं तर राहू, केतू आणि शनीचा दोष लागत नाहीये, कारण बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये राहूचा जास्त प्रभाव असतो, म्हणून ते साफ ठेवायचं। त्यानंतर तुम्ही प्रत्येक शनिवारी एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ, तुम्हाला सांगतो तुरटी आणि 5 लवंगा हे घालून जर तुम्ही बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये ठेवला तर राहूचा सुद्धा प्रभाव कमी होतो। त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये फाटलेले कपडे असतील, तुम्हाला अशी बऱ्याच बायकांना सवय असते, चला हे ठेवू ते ठेवू, कापड हे कपड उपयोगी येईल, ते कापड उपयोगी येईल, असं करून 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 आपण कपडे भरपूर साठवतो। नवीन पण असतात, जुने पण असतात आणि खूप वर्षाचे पण असतात। तर तुम्हाला नको असणारी फार जुनी कपडे असतील, फाटलेली कपडे असतील, ती काढून टाका। त्यानंतर तुमच्या घरामध्ये फुटलेले कप, तडा गेलेल्या काचेच्या वस्तू, प्लास्टिकचे चिरलेले डबे, प्लास्टिकच्या ज्या बाउल वगैरे असतात ते, किंवा खर पडलेले प्लास्टिकचे बाउल किंवा डिश, स्टीलचे जे चिरा गेलेल्या डिश, वाट्या, ताटं असतील ती काढून टाका। त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे किचनमध्ये स्वयंपाक करता त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये
ज्या काही फुटलेल्या तुटलेल्या वस्तू असतात त्या सगळ्या काढून टाका. तुटलेले चप्पल, फाटलेल्या वस्तू, हांतरून कामरून जे फाटलेलं आहे ते सगळं तुम्ही या दसऱ्या घटस्थापनेच्या आधी बाहेर काढून टाकायचं. त्यानंतर किडलेलं धान्य म्हणजे आळ्या झालेलं धान्य, टोके किडे झालेलं धान्य जे आहे ते सगळं तुम्ही बाहेर काढून टाकायचं. बाथरूममध्ये साफसफाई करायची. तुटलेले ब्रश, खराब झालेले ब्रश, क्लिपा, कलर केलेल्या क्लिपा, हेअर बँड, ज्या काय वस्तू खराब झाल्या त्या सगळ्या बाहेर काढून टाकायच्या. त्यानंतर तुम्ही बघा किचन ओटा जे पुसायला तुम्ही अंडरवेअर बनेल वापरता ते न वापरता तुम्ही 40-50 रुपयाची फक्त बाबा टॉवेल मिळतात. 40-50 रुपयाला ते टॉवेल आणून वापरा. कधी फाटके कपडे घरामध्ये पुसायला वापरायचे नाही, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता तयार होते. त्यानंतर बघा तुमच्या दारामध्ये गवत असेल ते साफ करा. दारामध्ये कचरा असेल तर तो साफ करा. तुमच्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू नको आहेत त्या ठेवलेल्या सगळ्या तुम्ही काढायच्या आणि घर सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. ब्लँकेट धुवा, बेडशीट धुवा, चादरी धुवा, पडदे धुवा, पडद्यावरती धूळ बसलेली असते ते धुवा. तुमच्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी कानाकोपऱ्यामध्ये नको असलेल्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही घटस्थापनेच्या आधी बाहेर काढा. त्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल. कारण नकारात्मकता घरात असेल तर आपल्या घरातल्या ज्या काय शुभ गोष्टी असतात त्यामध्ये अडचणी येतात. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटी देवघर. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणजे हे सर्व पित्री अमावस्यापर्यंत केलं तरी चालेल, सर्व पित्री अमावस्याच्या आधी केलं तर चालेल. हे केल्यानंतर एक नारळ घ्यायचा. त्या नारळवरती तुम्ही कापूर, 5 लवंगा आणि पिवळी मोहरी टाकायची आणि संपूर्ण घरामध्ये तो नारळ कापूर प्रज्वलित केलेला फिरवायचा. त्यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होईल. घटस्थापने दिवशी काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं. देवघर स्वच्छ पुसून धुवून काढायचं. देवघरात नको असलेल्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या. अगरबत्ती स्टँड खराब झालेले असतील, फोटो तडा गेलेले असतील, फोटो चिरलेले असतील, भंग पावलेल्या मूर्त्या असतील, हे सगळं काढून टाकायचं. देवघर स्वच्छ धुवायचं. वस्त्र नको असलेली सगळी तुम्ही म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. त्यानंतर तुम्ही त्या दिवशी नवीन वस्त्र स्थापन करा. देव स्वच्छ घासून घ्या. तुम्हाला लिक्विड मिळतं किंवा तुम्ही चिंच आणि लिंबून जरी घासला तरी स्वच्छ होतात. बेसन पीठ, दही आणि चिंच ह्यानं सुद्धा देव स्वच्छ होतात. हे सुद्धा तुम्ही साफ करून घ्यायचे देव सगळे आणि देवपूजा करायची. हे सगळं तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही देवपूजा करायची. त्या दिवशी देव पूजल्यानंतर 9 दिवस तुम्ही अखंड दिवा ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही घरातल्या सगळ्या नको असलेल्या वस्तू काढून तुमच्या घरातली नकारात्मकता सगळी घालवायची तुमच्या हातात आहे. कारण आपल्या बायकांना सवय असते ही वस्तू पाहिजे ठेव, ती वस्तू पाहिजे ठेव, ही गोष्ट असू दे, ती गोष्ट असू दे, असं करून 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 आपण भरपूर नको असलेलं साहित्य घरामध्ये ठेवलेलं. इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रिक घड्याळ, मोबाईलचे चार्जर किंवा वायरी ज्या नको असलेल्या ह्या सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा तुम्ही घरामधून काढून टाका. सगळी नकारात्मकता तुमची निघून जाईल. घरामध्ये सकारात्मक. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.